संघाला म्हणजे 4च खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील. सुंदर पंचगिरी तिने ऑफिशियल्स आपण पाहतोय या स्पर्धेच्या. रुपेश गावकर आलो त्याचबरोबर मुन्ना दाभोलकर आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय सूर्या गावकर. 6 चेंडू विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. प्रथम तास या ठिकाणी टीम मीटिंग कमी करा. पेनल्टी तर लागली आहे किंग ब्रदर्स वायपळ क्रिकेट संघाला. सहा चेंडू विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. 38 सर्कलच्या वर 4च खेळाडू दिसतील. सुरेख गोलंदाजी सुरेख गोलंदाज लेग ब्रेक टप्पा पडल्यानंतर चेंडूने टर्न केले ऐन मोक्याच्या क्षणी. सूर्या गावकर यासाठी स्पेशल आहे. त्यानं कित्येक सामने आपल्या संघासाठी खेचून आणले आहेत. वायपळ क्रिकेट संघाला भरपूर आशा अपेक्षा आहेत. तो सूर्या गावकर कमबॅक करेल काय. आता समीकरण 5 चेंडू विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. सोडून दिला तो चेंडू. पंचांनी 2 हात समांतर केले. बोनसच्या स्वरूपात धाव तर मिळाली आहे पेडणेकर क्रिकेट संघासाठी. 68 धावा धावफलकावर विजयासाठी 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता. मोठा फटका फसलाय अप्पालीचा ऐन मोक्याच्या क्षणी. अप्पाली बॅक टू द पॅव्हिलियन कमबॅक केलाय. किंग ब्रदर्स वायपळ क्रिकेट संघ शेवटच्या क्षणापर्यंत अशोक नाही. दोन्ही क्रिकेट संघ मॅच सोडायला तयार नाही आहेत. दोन्ही क्रिकेट संघ तिथे एवढे तुल्यबळ आहेत ताकदीचे आहेत. हे जर गोविंदानं झेल टिपलं असतं तर मॅच आली असते किंग ब्रदर्स वायपळ क्रिकेट संघासाठी. थँक्यू. नवीन खेळाडू आतमध्ये आपण पाहतोय अनुष केरकर. सुंदर क्रिकेट हल्लीच्या मोसमात ज्याच्याकडून आपल्याला बघायला मिळत आहे. हल्लीच्या मोसमात झालेली क्रिकेट स्पर्धा अनुष केरकरची प्रिन्स समादेवीची स्पर्धा. निर्धाव षटक ज्यानं पहिल्या दिवशी टाकलंय. आज आपल्या घरच्या मैदानावर पेडणेकर क्रिकेट संघाच्या कोट्यातून खेळताना बघायला मिळतोय. आणि ह्या वर्षीच्या मोसमात अनुष केरकर गौरेश नागवेकर महेश माहेडकर गुरुप्रसाद आरोस्कर बहरलेली फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. 4 चेंडू विजयासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. डाव्या हाताचा अनुष तर आल्या स्ट्राईकला. गुरुप्रसादला साथ देण्यासाठी 68 धावा धावफलकावर 4 चेंडूला 4 करायचे आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय. हलक्या हाताने या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत 1 धाव तर पूर्ण केली आहे. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 69 धावा धावफलकावर. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. सेट फलंदाज आपण पाहतोय. सुंदर फटकेबाजी 14 चेंडू 44 धावांची बहारदार खेळी करणारा स्ट्राईकला गुरुप्रसाद आरोस्कर आपण पाहतोय. सुंदर या ठिकाणी हलक्या हाताने घेऊन काढलाय. नेत्रदीपक फटका आपल्याला बघायला मिळाला एकेरी धावसंख्येसाठी. आता मॅच मध्ये मजा येईल. नाही सर 2 ला करायचं आहे. 2 या चेंडू प्रेशर असेल गोलंदाज आणि फलंदाजावर. हा चेंडू जर निर्धाव गेला तर सामन्यामध्ये पुन्हा वापसी असेल किंग ब्रदर्स वायपळ क्रिकेट संघाची. टाय झाला तर एक पॉइंट असेल कारण लीग स्टेजचे सामने आहेत. 2 चेंडू विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. सूर्या गावकर. सूर्या बघूया काय करतोय. समोर आहे अनुष. मोठा फटका फसलाय की काय अनुष केरकरचा. मॅच मी प्रथम तास पडलो होतो. खराब चेंडू होता. शॉर्ट पिच प्रकारच्या दिशा जरी दिली असती. आता 12th मॅन या ठिकाणी श्वास घेतलाय पुन्हा एकदा वायपळ क्रिकेट संघाचा. सांघिक धावफलकावर
एक चेंडू विजयासाठी आता मात्र 2 धावांची ही आवश्यकता. दोन्ही क्रिकेट संघ शेवटच्या क्षणापर्यंत वायपळ क्रिकेट संघाचा सूर्या मॅच सोडायला तयार आहे. वायपळ क्रिकेट संघ आता पेंडेम स्ट्रायकर क्रिकेट संघाचा कर्णधार महेश वाईडकर, गुरुप्रसाद नॉन स्ट्राईकला. दोन्ही क्रिकेट संघांची आणि पेडणे वासियांची दिल की धडकन सुरू झाली आहे. देवा तू पाव मेडीनं 2 धावा काढून द्या सर्व पेडणे वासियांच्या आशा अपेक्षा. आणि वायपळ क्रिकेट संघाचे सपोर्टर स्वीटमॅन काही कर सूर्या, जे काय झालंय ते सर्व विसरून जाणे, हा चेंडू निर्धाव टाक, हे आशा अपेक्षा आहेत. दोन्ही क्रिकेट संघांनी या ठिकाणी देवाला गारणं घालण्यासाठी सुरुवात तर केली आहे, पण नशिबाची साथ ही कोणत्या क्रिकेट संघाला असेल. आज मैदानावर सकाळच्या सत्रामध्ये एक चेंडू विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. योगेश, मला तो सामना आठवला ज्या दिवशी कोरोनामुळे संपूर्ण कारभार ठप्प झाला होता आणि त्या संध्याकाळी महेश वाईडकरनं षटकार ठोकला होता. संजू सर, मला ती मॅच आठवली, कोरोनाच्या आदल्या दिवशी शेवटच्या संध्याकाळची लास्ट मॅच. बघूया काय घडतंय मॅच मध्ये. मॅच मध्ये ट्विस्ट टाइम 21 मार्चचा तो सामना आठवावा लागेल. महेश वाईडकरला चेंडू विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. अतिशय लक्ष वेधून घेणारा सामना यासाठी केला होता 8 तास आणि तेच दिवस मानरेम चॅम्पियन ट्रॉफी 2025 क्रिकेटचा रणसंग्राम जणू काही विद्यमान सोहळा. संघाचा कर्णधार हा विजयाचा असतो आणि बघूया महेश वाईडकर नशिबाची साथ कोणाला आहे. महेश वर्सेस सूर्या हा सामना असेल मैदानावर. चेंडू हा निर्धाव गेला शेवटच्या क्षणाला. सूर्या गावकर किंग बदस वायपळ क्रिकेट संघानं काय सामना रंगवला. अनुष केरकरची फसलेला फटका ज्याचा मोह आवरला नाही. 2 चेंडूंवर 2 धावा असताना खराब चेंडू जर गॅप मध्ये ढकलला असता तरी धावा बनल्या होत्या पेडणे क्रिकेट संघासाठी. गुरुप्रसाद आरोसकर एक खिलाडी सेना बरोबर तो लढला, पण महेश वाईडकर सुरुवातीला महेशला वाटलं होतं सूर्या गावकर फिरकीचा चेंडू टाकेल. सूर्यानं फिरकीच्या चेंडूसाठी महेश वाईडकर रेडी आहे बघितलं आणि शेवटच्या क्षणाला वेगावर स्वर होऊन गोलंदाजी केली आणि निर्धाव चेंडू आहेत. किंग ब्रदर्स वाळपळ क्रिकेट संघ विजेता झालाय. मॅन ऑफ द मॅच साठी या ठिकाणी प्रतीक्षा असेल. कोणाला मॅन ऑफ द मॅच द्यावा. पेडणे स्ट्रायकर क्रिकेट संघानं अंतिम क्षणी काय केलं, गुरुप्रसादनं जवळजवळ 46 धावांची खेळी ही व्यर्थ गेली मी म्हणेन पेडणे क्रिकेट संघासाठी. पंधरा चेंडू 45 धावांची बहारदारकी. गुरुप्रसाद आरोसकर शेवटच्या क्षणापर्यंत लढत होता. अनुष केरकरचा खराब फटका पेडणे स्ट्रायकर क्रिकेट संघासाठी भरपूर काही सांगून गेलाय शेवटच्या क्षणाला. आणि आता मॅन ऑफ द मॅच साठी आमच्या दोन्ही स्कोररची लढत आहे. कोणाला मॅन ऑफ द मॅच साठी आणावं. शेवटच्या क्षणाला किंग ब्रदर्स वाळपळ क्रिकेट संघ शेवटच्या क्षणापर्यंत लढत आपण पाहतोय. हॅलो, थँक्यू. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर घोषित होतोय. तोपर्यंत वळूया मैदानाकडे. सामना रंगेल यशोदा ऑरियस कीर्ती स्पोर्ट विपक्ष